नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आगामी 75,000 जी मेगा पदभरती महाराष्ट्र शासनानं पुढच्या 150 दिवसात जाहीर केलेली आहे, त्याची तयारी तुम्हाला आतापासून करायची आहे. आता इंग्रजी या विषयाची तयारी करताना इडियम्स आणि फ्रेजेस यांना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओव्हरऑल इंग्रजी विषयालाच खूप महत्त्व आहे. व्होकॅब्युलरी मधला आपण इडियम्स हा जो पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत. याचा हा पहिला सेशन आहे. सगळे सांगतात की इडियम्स गरजेचे आहे, तुम्हाला ते अभ्यास करावा लागणार आहे. पण हे तुम्हाला कोणी सांगत नाही की इडियम्स परीक्षेमध्ये विचारायचं मूळ कारण काय आहे. असं कुठलं कारण आहे की हे जे इडियम्स आहेत हे विचारले जातात आणि हे इडियम्स जे आहेत ना तर ते समजायला खूप अवघड आहेत. कारण यांचा जो अर्थ असतो ना तर तो अर्थ दिसतो वेगळा, पण त्याचा अलिखित अर्थ किंवा जो हिडन अर्थ आहे ना तो वेगळा असतो. जसं की अ पीस ऑफ अ केक. अ पीस ऑफ अ केक म्हणजे काय, समोर एखादा केक ठेवलेला आहे आणि त्याच्या एखाद्या पीस विषयी बोलणं होतं आहे का, तर नाही. म्हणजे अर्थ एकतर पहिलेच आपला इंग्रजीचा प्रॉब्लेम आणि त्यात जर इंग्रजीचा आणखी एक अर्थ आहे त्याचा ढोबळमानाने अर्थ वेगळा आहे, पण त्याचा गहन अर्थ जो आहे तर तो वेगळा आहे. इडियम्स म्हणजे हे इडियम जे आहेत ना तर हे जाणून बुजून तुम्हाला म्हणजे एक खच काळगे आहे की जेणेकरून तुमचं सिलेक्शन रोखण्यासाठी ही तयार केलेली एक पद्धतशीर कार्यक्रम आहे. आपण आता काय करणार आहोत की इडियम्स आणि फ्रेजेस हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायची मी ट्रिक डेव्हलप केलेली आहे ज्याने मागच्या 7-8 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे. लेट मी गिव्ह यू माय स्मॉल इंट्रोडक्शन. माय नेम इज अमोल. I live here in Sambhajinagar. I am an English teacher. I have formal research and studies in natural language learning from last 13 years and currently I'm working with the BBC and yes, मी आता सध्या YouTube वरती ग्रामर देखील शिकवतो आहे. चला आता सुरू करूया की आपल्याला इडियम शिकायचे आहे. पुढे जायच्या अगोदर थोडंसं प्रमोशन करतो. आय नो सेल्सी वाटायला नाही पाहिजे, बट जर तुम्ही सिरियसली जर सरळ सेवेला जर कन्सिडर करत असाल या वर्षी 2025 मध्ये कुठलं का होईना पण एक पद मला मिळवायचं आहे, तर ही जी सरळ सेवेची बॅच आहे ही तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. 499ला बॅच आहे, 50% डिस्काउंट आहे. तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघा. तसंही आजचं लेक्चर तर तुम्ही पाहणारच आहात. यावरून तुम्हाला अंदाजा येईल की सर जे शिकवत आहेत ते आपल्या माथ्यात जात आहे की नाही आणि सर जे शिकवत आहेत ते आपल्याला कळतं की नाही आणि याचा फायदा होईल की नाही. जर तुम्हाला बॅच परचेस करण्यासाठी काही प्रॉब्लेम आला तर हा नंबर देखील आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता बघूया इडियम्स आणि फ्रेजेस स्पर्धा परीक्षा स्पेशल. आता इडियम्स आणि फ्रेजेस जे आहे तर हे परीक्षेमध्ये नेमकं विचारले का जातात, काय कारण आहे की एवढे हे जे अवघड शब्दांचे जे गुच्छ आहे तर हे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी बनवले आहेत आणि हे काय विचारले जातात याच्या मागचं कारण काय आहे. बघा आता तुम्हाला इडियम्स जे आहेत ना तर हे नोट्स लिहिताना आणि कन्साइज तुम्हाला जर काही कारभार असेल त्याविषयी जर 100 शब्दामधलं एक शब्द जर लिहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इडियम्सची गरज लागते. म्हणजे भला मोठा पसारा लिहिण्यापेक्षा एक म्हण लिहिली म्हणजे समोरच्या माणसाला ते कळतं देखील की तुम्हाला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे. संदर्भ उदाहरणं दाखले देताना या इडियमचा उपयोग केला जातो. जसं आपण बोलताना म्हणींचा उपयोग करतो, जसं की विहिरीत नसेल तर पवऱ्यात कुठून येणार, राईट. आता शिक्षकांनाच जर काही येत नसेल तर विद्यार्थ्यांना कुठून येणार, राईट. अशा पद्धतीचा हा गहन अर्थ असतो, राईट. तर ह्या अशा प्रकारच्या म्हणी ज्या इडियम्स ज्या आहेत तर त्या इंग्रजीमध्ये तुम्हाला विचारले जातात. फ्रेजेस वापरून तुम्ही लांब वाक्य जे आहे ना तर ते छोट्या शब्दामध्ये कमी शब्दामध्ये प्रिसाइजली तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकता किंवा बोलू शकता. इडियम्स वापरून प्रभावशाली तुमचं कम्युनिकेशन जे आहे तर ते करता येतं. आता स्पर्धा परीक्षेमध्ये याला महत्त्व काय आहे इडियम्सला, कारण इडियम्स जर तुम्हाला येत असतील म्हणजे तुमचं कॉन्टेक्स्च्युअल अंडरस्टँडिंग जे आहे तर ते स्ट्रॉंग आहे, पॉवरफुल आहे, भाषेवर तुमची पकड आहे असा अर्थ होतो. म्हणून तुम्हाला इडियम्स विचारले जातात. दुसरी गोष्ट ट्रान्सलेशन स्किल जे आहे तर ते देखील तुमचं जबरदस्त होतं, वाढतं आणि ह्या ट्रान्सलेशनचं स्किल तुमचं रिअल प्रॅक्टिकल लाईफमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय अधिकारी झालेले असणार, शासनाचे केंद्र शासनाचे काही जर लिखित पत्र इंग्रजीमध्ये आले तर त्याचं लगेच ट्रान्सलेशन तुम्हाला मराठीतून आपले जे खालचे जे अधिकारी असतील त्यांना करून देता आलं पाहिजे किंवा जनतेसाठी तुम्हाला ते सोप्या शब्दात सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. यासाठी हे इडियम्स जे आहेत तर ते उपयुक्त आहे. ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टोनसाठी तुम्हाला इडियम्स उपयोगी पडतात.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, संदर्भ, उदाहरणं, दाखले हे जे देण्यासाठी जे आहेत ना, तर ही इडियमॅटिक भाषा जी आहे तर ती एक शब्द सौंदर्य तुमचं असतं, भाषेवरती तुमची पकड येते. आणि परीक्षेमध्ये पॅसेज असेल, फ्रेजेस बेस्ड जे प्रश्न येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इडियम्स आणि फ्रेजेसवरती काय करायचं आहे, पक्की तयारी करायची आहे. न आता 2 शब्द आहेत, फ्रेजेस आणि इडियम्स. ठीक आहे, इडियम्स आणि फ्रेजेस 2 शब्द आहेत, तर यामध्ये नेमका फरक काय आहे ते अगोदर बघूया. आता बघा, इडियम म्हणजे काय, इडियम ज्यामध्ये ना लक्षणिक आणि प्रतिकात्मक अर्थ असलेलं वाक्य असतं. म्हणजे शब्दांचा असा समूह असतो की त्याचा ऍक्च्युअल अर्थ जो आहे ना तर तो वेगळाच असतो, शब्दशः अर्थ पाहिला तर तो वेगळा असतो आणि त्याच्या मागचा जो हिडन अर्थ असतो तो वेगळा असतो. म्हणजे तो प्रतिकात्मक अर्थ वापरलेले असतात. आणि फ्रेज जे आहे ना तर हे पूर्ण वाक्य नसतं, हे पण त्याला एक काय म्हणता येईल की अर्थपूर्ण शब्द समूह असतो. म्हणजे त्या मोठ्या वाक्याचा तो एक छोटासा अर्थ देणारा काय असतो, शब्दांचा एक समूह असतो. उदाहरण पाहिलं जर आपण इडियमचं जर उदाहरण पाहिलं, स्पिल द बीन्स. आता बीन म्हणजे काय की काही दाणे. ठीक आहे, म्हणजे काय दाणे स्पिल करणे म्हणजे काय दाणे असे पडल्यासारखे होणे, तसं आहे का, तर नाही. त्याचा अर्थ होतो काहीतरी गुपित उघड करणे. स्पिल द बीन्स बऱ्याच वेळेस हा एक्झाम मध्ये आलेला इडियम आहे. नाऊ यामध्ये आपण फ्रेज जर पाहिलं तर ॲट दी एंड ऑफ द डे, ॲट दी एंड ऑफ द डे, शेवटी, म्हणजे कन्क्लुजनात्मक जर तुम्हाला काही लिहायचं असेल, बोलायचं असेल तर ॲट दी एंड ऑफ द डे हा काय आहे, फ्रेज आहे, इडियम नाही. ॲट दी एंड ऑफ द डे म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ लागतो की सरते शेवटी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण स्पिल द बीन, अ पीस ऑफ अ केक, किक द बकेट, हे जे शब्द आहेत ना, हे जे इडियम्स आहेत तर यांचा अर्थ जो आहे ना तर तो वेगळा असतो. म्हणून इडियम्स आणि फ्रेजमध्ये हा फरक तुम्हाला समजून घेतला आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणतं इडियम आहे, कोणतं फ्रेज आहे. ना आता आपण बघणार आहोत की इडियम्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 20 इडियम्स पाहणार आहोत. आता इडियम्स आपल्याला ज्यावेळेस करायच्या आहेत तर त्या अगोदर तुम्हाला मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगतो आहे की ज्या तुम्हाला पूर्ण एक्झाम होईपर्यंत तुम्हाला फॉलो करायच्या आहे. मार्क्स मिळवायचे असतील तर या टिप्स आणि ट्रिक्सवरती तुम्ही जाणून बुजून प्रत्यक्षपणे काम करायचं आहे. स्पिल द बीन्स ना पहिला जो इडियम आहे तो आहे स्पिल द बीन. स्पिल द बीनचा अर्थ काय आहे, रिव्हील अ सिक्रेट. रिव्हील अ सिक्रेट म्हणजे काय की काही उघड करणे. तिने पार्टीचा सरप्राईज आधीपासूनच सांगून स्पिल द बीन केला. तिने पार्टीचं सरप्राईज म्हणजे पार्टी देणार होते ती पार्टी देणार होती, तर हे सरप्राईज तिने अगोदरच उघड केलं. म्हणजे काय केलं, शी स्पिल द बीन्स. ओके, ना आता तुम्हाला काय करायचं आहे, लक्षपूर्वक ऐका. स्पिल द बीन हे इडियम लिहायचं आहे, त्याचा मिनिंग लिहायचा आहे आणि हे एक्झाम्पल सेंटेन्स मी तुमच्यासाठी सॅम्पल म्हणून दिलेलं आहे. तुम्हाला तुमचं एक कमीत कमी एक तरी तुम्हाला काय लिहायचं आहे, सॅम्पल सेंटेन्स इथे लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होईल आणि त्या शब्दासोबत तुमचं कनेक्शन होईल, या इडियम सोबत तुमचं कनेक्शन होईल आणि तुम्ही ते कधी विसरणार नाही. सेंटेन्स बनवताना तुम्हाला पूर्णच इंग्लिशमधून आलं पाहिजे गरज नाही. आपल्याला मराठीफिकेशन करायचं आहे. काय करायचं आहे, मराठीफिकेशन करायचं आहे. बाय द वे, जर तुम्ही हा पहिल्यांदा शब्द ऐकला असेल, मराठीफिकेशन, हिंदीफिकेशन, कन्नडीफिकेशन असे वेगवेगळे, तर मला असं वाटतं की मी या शब्द जाणून बुजून बनवलेला आहे, राईट. तर तुम्हाला मराठीफिकेशन करायचं आहे, त्या शब्दाला मराठी सेंटेन्समधून काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. त्यावेळेस शेवटचे जे 15-20 दिवस असतील ना परीक्षेचे, तर त्यावेळेस तुम्हाला हे जे एनर्जी व्हॅम्पायर शिक्षक आहेत ना, व्हॅम्पायर्स नाही, इथं चावतात आणि ते रक्त पितात, असे हे लाईव्ह लेक्चर्स घेणारे जे शिक्षक आहेत ना, तर ते तुमचं वेळ जो आहे ना तर तसा सक करून घेतात. तर ते नको व्हायला, शेवटच्या क्षणी आपल्याला रिलॅक्स राहायचं आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, हे सेंटेन्स फक्त काय करायचे आहे, लिहून ठेवायचे आहे. बिलीव्ह मी, तुम्हाला जेवढे 100-200 मी जे इडियम्स देणार आहेत ना, फक्त तेवढे करा आणि त्यापैकीच येणार आहे. फक्त 2-2 सेंटेन्स जर तुम्ही लिहिले, तुम्ही पुन्हा कधी विसरणार नाही. पुन्हा कुठल्याही परीक्षेसाठी तुम्हाला वेगळे अवांतर कोणाचे पुस्तकं म्हणा, कोणाचे व्हिडिओज म्हणा पाहायची गरज पडणार नाही. फक्त हेच एवढे 200-300 जे आहे, अगदी अर्ध्या तासात 45 मिनिटं तुमचे होईल. शेवटच्या 72 तासात तुमचे इडियम्स आणि फ्रेजेस कंप्लीट झालेले असेल. इंग्रजीवरतीच तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होणार आहे.
ना आता दुसरा जो इडियम आहे तो आहे हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे एखादा खेळा घ्यायचा आणि कोणाच्या डोक्यावर मारायचा का नाही. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय, एकदम बरोबर मुद्दा पकड. मुद्द्याचं तेवढंच बोलणे, अवांतर इकडच्या तिकडच्या सांभार चौकशा बिलकुल करायच्या नाही. राईट. एक्झाम्पल म्हणून काय, तुझं उत्तर परफेक्ट होतं, जस्ट लाईक नेल ऑन द हेड केलंस तू. तुझं जे उत्तर आहे ना तर ते परफेक्ट होतं, जस्ट लाईक यू हिट द नेल ऑन द हेड. आता या संबंधी तुम्हाला काय करायचं आहे, एक एक्झाम्पल लिहून ठेवायचं आहे ना. सुरुवातीला मी तुमच्यासाठी एक इडियम लिहिलं आणि त्याचे 4 ऑप्शन लिहिले असते तर तुम्हाला म्हणजे आरामशीर तुम्हाला त्याचं उत्तर मला देताही आलं असतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये जर तुमची ब्लँक असेल मेमरी तर त्यावेळेस तुम्हाला एक बरोबर प्रश्नाचं उत्तर, लेट्स से ए बी सी आणि डी हे 4 ऑप्शन आहे. 4 ऑप्शनपैकी एक बरोबर असणार आहे. पण तुम्हाला हे जे 3 ऑप्शन जे असणार आहे तर हे अननेसेसरी कन्फ्युजन होईल तुमच्या ब्रेनमध्ये आणि सगळे काही जे आहे ना तर ती खिचडी होऊन जाईल. म्हणून तुम्हाला सध्या फक्त काय करायचं आहे, या सेशनमध्ये आपण फक्त इडियम्स आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत. कोणत्या इडियमचा काय अर्थ आहे, PYQ जे आहे तर ते आपण नंतर करणारच आहोत. अगोदर कन्सेप्ट जे आहेत ना तर आपल्याला कंप्लीट करायचं आहे. फाउंडेशन जे आहे ना तर ते कंप्लीट करायचं आहे. प्रत्येक जी इडियम आहे त्या इडियमचा मराठीत काय अर्थ होतो आणि आपल्याला त्याचं सेंटेन्स जे आहे ना तर ते परफेक्ट बनवून ठेवायचं आहे. तुम्हाला हे फोटोज वगैरे हे लावायची गरज नाही पडणार. मी ते आरामशीर, मी जसे बाकीचे शिक्षक करतात तसं मी ते फोटो पण लावला असता, पण त्या फोटोसोबत ना तुमची इमोशनल अटॅचमेंट नाही होणार. पण जे तुम्ही सेंटेन्स लिहिणार असेल ना, जसं की तुझं काम परफेक्ट होतं, तुझं काम बिलकुल परफेक्ट नाही रे, तुला सांगितलं काय हिट द नेल ऑन द हेड कर, पण तू काय करतोय, काहीच नाही. राईट. अशा पद्धतीचं जर सेंटेन्स तुम्ही इमोशनली तुमच्या भावनेतून जर आलं तर ते लॉंग टाइम तुमच्या मेमरीमध्ये राहील. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणून मला प्रत्येक वेळेस जरी सांगता नाही आलं तरी मी एवढं सांगणार आहे की तुम्हाला हे जे 2 सेंटेन्सेस आहे हे लिहायचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीला एक जरी लिहिलं तरी चालेल, पण हळूहळू तुमची बुद्धी जी आहे तर ती चालेल, मॅच्युरिटी येईल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने जे इडियम्स आहेत तर ते येतील आणि वोकॅब देखील अशीच आपल्याला कव्हर करायची आहे. नाव द थर्ड idiom is break the ice. Now it doesn't mean that you have a ice in front of you and you are breaking it with hammer. तुमच्या समोर आईस ठेवलेली आहे आणि ती हॅमरनं तोडायची म्हणजे ब्रेक द आईस, आईस तोडणं असं आहे का, नाही. ब्रेक द आईस मीन्स काहीतरी संवादाची सुरुवात करायची आहे. तुम्ही एखाद्या रूममध्ये बसलेले आहेत आणि सगळे एकदम गंभीर, बाकीच्यांचे चेहरे असे झालेले आहेत आणि कुणीच बोलायला किंवा संभाषणाला सुरुवात करत नाही. अशा वेळेस तुम्ही जर काही शब्द बोललात, that means you broke the ice. Today I break the ice. Yesterday I broke the ice. Tomorrow I will break the ice. I will break the silence. Okay? तर अशा पद्धतीनं break the ice. एक्झाम्पल काय आहे, मी पहिल्यांदा तिला बोललो, रोज तिच्याकडे पाहायचो, पण आज मी पहिल्यांदा बोललो आणि मी काय केलं, आईस ब्रेक केलं. मी तिच्याशी आईस ब्रेक केलं म्हणजे काय केलं, मी संवादाची सुरुवात केली. राईट. तुमचं जे सेंटेन्स असेल, एक्झाम्पल सेंटेन्स तुम्हाला 2 कमीत कमी 1 लिहून घ्या. ठीक आहे. एक छोटीशी इंग्रजीसाठी एक वही बनवा ज्यामध्ये आपण ज्या सगळ्या कन्सेप्ट पाहिलेल्या आहेत ना त्या कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायच्या आहे. त्या अशा समजून लिहायच्या आहे की वेळ पडल्यावर या सगळ्या कन्सेप्ट मला कुणाला तरी सांगायच्या आहे, शिकवायच्या आहे, असं समजून जर तुम्ही अभ्यास करणार तर तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे. नुसतंच परीक्षेसाठी पास व्हायचं आहे म्हणून जर तुम्ही शिकत असाल तर तुमची ती कन्सेप्ट विसरलीच समजा. ठीक आहे. या कन्सेप्ट सगळ्या आपल्या करायच्या आहे. चौथा आहे वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ फुल मून आणि वन्स इन अ ब्लू मून. नाव वन्स इन अ ब्लू मून म्हणजे खूप क्वचित. वन्स इन अ ब्लू मून बघा, आता अमावस्या आणि पौर्णिमा आपण म्हणतो ना, अरे तू काय कधी पण अमावस्या पौर्णिमेला येतो, तर अमावस्या पौर्णिमा म्हणजे काय, वन्स इन अ ब्लू मून, कधीतरी, क्वचित, एखाद्या वेळेस. ठीक आहे. तर चंद्राचा जर भाग आला तर अमावस्या आणि मूनवरती भरपूर इडियम्स आहेत आणि क्लाउड 9. ठीक आहे. तर भरपूर असे इडियम्स आहेत, आपण एक एक सगळेच पाहणार आहोत. तर वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय, कधीतरी, एकदा तरी. ठीक आहे. एक्झाम्पल, तो आमच्याकडे ब्लू मून सारखा येतो. तो आमच्याकडे ब्लू मून सारखा येतो. त्याचा फोन
आउट ऑफ द ब्लू मून आला. आउट ऑफ द ब्लू मून आला म्हणजे काय, कधीतरी आला किंवा क्वचित आला. माझे अंकल मला आउट ऑफ द ब्लू मून भेटतात, रेअरली भेटतात, कधीतरी, रेग्युलरली नाही. तुमचं सेंटेन्स जे आहे ते लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे रात्री बसून काही तुम्ही ऑइल जाळताय अशी गोष्ट आहे का? नाही. म्हणजे काय, तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागरण करून काय करताय, अभ्यास करताय. तुमची एनर्जी जी आहे ती एक प्रकारचं ऑइलच आहे आणि ते तुम्ही एनर्जी खर्च करत आहात. यू आर बर्निंग युअर एनर्जी, यू आर बर्निंग मिडनाईट ऑइल. म्हणजे काय, तुम्ही रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताय किंवा रात्री उशिरापर्यंत तुम्ही काम करताय, जीव ओतून एखादं काम करताय. जरुरी नाही की तुम्ही रात्रीच काम केलं पाहिजे. जीव ओतून जर तुम्ही काम करताय तर दॅट मीन्स यू आर बर्निंग मिडनाईट ऑइल. ती रोज मिडनाईट ऑइल बर्न करते कारण तिला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहे आणि तिला आईबापाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, प्रशासकीय अधिकारी बनायचं आहे. प्रशासकीय अधिकारी जर बनायचं असेल तर पुढचे 90 दिवस तुम्हाला तुमचं मिडनाईट ऑइल जे आहे ना तर ते बर्न करावं लागणार आहे डेली. जर तुम्ही वन्स इन अ ब्लू मून जर केलं तर होणार नाही. जर तुम्हाला बॉडी बनवायची आहे, ठीक आहे, तर तुम्ही 30 दिवसातून एखाद्या दिवशी गेले आणि एखाद्या दिवशी तुम्ही 9 तास जर जिम केलं, सगळं काही केलं, बॉडी बनणार आहे का? नाही बनणार. त्यासाठी तुम्हाला डेली काहीतरी काम करावं लागणार आहे. डेली समजा तुम्ही डेली जर 5 मिनिटं जर केलं तर बॉडी बनेल का? तरीही नाही बनणार. त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक वेळ तेवढा फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड होऊन तुम्हाला काम देखील करावं लागणार आहे. डेली जर समजा तुम्ही 45 मिनिट किंवा 1 तास जर काम केलं, जर समजा तुम्ही जिम केलं तर तुमची नक्कीच बॉडी बनणार आहे. राईट. प्रोसेसवरती ट्रस्ट करा. बाकीचे मुलं काय करतात की प्रोसेसवरती ट्रस्ट करत नाही. ज्याला कोणाला माहिती आहे ना की बाबा बॉडी जर बनायची असेल ना तर याच पद्धतीने बनती, तो 7 दिवसानंतर गिवअप नाही करणार. 7 दिवसानंतर पोरं पाहतात जिम लावल्यानंतर, अरे यार 7 दिवसापासून मी जिम मारतो पण काही बॉडी नाही, ट्रायसेप नाही, काही नाही. नंतर मग त्यांचे काय होते, एनर्जी डाऊन होते आणि ते गिवअप करतात. पण ज्यांना कोणाला माहिती आहे की ज्यांची बॉडी बनली असेल ती याच प्रोसेसनं बनली असेल, ज्यांना कोणाला माहिती आहे की जो कोणी प्रशासकीय अधिकारी बनला असेल त्याने अभ्यास म्हणजे अभ्यासच केला असेल, ही तपश्चर्या आहे. याच्यातून जळेल तो कचरा आणि उरेल ते सोनं. या स्पर्धा परीक्षेच्या अग्नीतून तुम्हाला स्वतःचं सिद्ध काय करायचं आहे, कर्तृत्व सिद्ध करायचं. त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करायचा आहे. यू हॅव टू बर्न युअर मिडनाईट ऑइल. नेक्स्ट वन इज बाईट अ बुलेट. बाईट अ बुलेट. बाईट अ बुलेट म्हणजे काय, एखादी गोळी, बंदुकीची गोळी चावणे होतं का? नाही. बाईट अ बुलेट म्हणजे कठीण गोष्ट स्वीकारणे. एखादी कठीण गोष्ट, खूप अवघड गोष्ट तुम्ही स्वीकारताय, तुमची चुकी नाहीये, तरी पण तुमच्यावरती तुमचे फॅमिली म्हणा, तुमचे मित्र म्हणा, तुमचे आप्तेष्ट मंडळी तुमच्यावर ओरडतायत आणि तुम्हाला तो प्रसंग म्हणजे तुम्हाला जीवावरती का हृदयावरती दगड ठेवून तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागतं तुमची चुकी नसताना. यू हॅव टू बाईट द बुलेट. तुम्हाला या कठीण प्रसंगाला सामोरं जायचं आहे. आता तुम्हाला ही जिम्मेदारी जी आहे, जबाबदारी आहे, बुलेट बाईट करून घ्यावी लागणार आहे. हे जे प्रशासकीय अधिकारी बनण्याची ही जी जिम्मेदारी आहे, तुम्हाला जर मिळवायची असेल, प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल, यू हॅव टू बाईट द बुलेट. तुम्हाला हा जो कठीण प्रसंग आहे हा स्वीकारावा लागणार आहे. तुम्हाला अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा आहे. 6 तास अभ्यास करायचा आहे. फोन तुम्हाला स्विच ऑफ करून बाजूला ठेवायचा आहे. नाहीतर तुम्ही 1-1.5 तास सेल्फ स्टडी केली, चांगल्या शिक्षकांचं लेक्चर देखील पाहिलं आणि तुम्ही 15 मिनिटं जरी तुम्ही स्क्रोलिंग केली तरी जे फोल्डर बनत चाललेले आहेत ना तर हे निघून जातील आणि मग तेच पुरी डान्स करतात आणि तुम्ही व्हिडिओ पाहतात, तिकडे चाललं जाईल. राईट. रिमेंबर यू हॅव टू बाईट द बुलेट. नेक्स्ट याचं सेंटेन्स काय करायचं आहे, तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. 7th, अ पीस ऑफ अ केक. सांगितलं मी तुम्हाला, पीस ऑफ केक म्हणजे समोर तुमचा केक ठेवला आणि त्याचा एखादा तुकड्याबद्दल बोलायचं का? नाही. पीस ऑफ अ केक म्हणजे खूपच सोपी गोष्ट. टेट एक्झामचं इंग्लिश सेक्शन माझ्यासाठी पीस ऑफ अ केक होतं. ये तो मेरे दाएं हाथ का महल था. अतिशय सोपी गोष्ट, अ पीस ऑफ अ केक. नो, अ पीस ऑफ अ केक या शब्दाला किंवा या इडियमला अनुसरून तुम्हाला काय करायचं आहे, 1 किंवा 2 सेंटेन्स लिहायचे आहे. अशी कुठली गोष्ट जी तुमच्यासाठी एक पीस ऑफ अ केक आहे.
तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी कुठली गोष्ट आहे जी एक पीस ऑफ अ केक आहे, खूप छोटी गोष्ट आहे, ती तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुमचा अर्थ जो आहे लॉंग टाइमपर्यंत सेव्ह राहील. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट गोज आउट ऑफ द बॅग्स म्हणजे काय? गुपित उघडणे. गुपित उघडणे. आपण याला आणखी एक पाहिलं होतं, स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स म्हणजे काय की उघड करणे. ठीक आहे, जे जे गुपित आहे ते उघड करणे. लेट द कॅट गो आउट ऑफ द बॅग. कॅट्स गो आउट ऑफ द बॅग म्हणजे काय? एखादं गुपित उघड करणं. म्हणजे एखाद्या बॅगमध्ये तुम्ही सुंदर अशी कॅट ठेवली आणि ती बाहेर जाणं म्हणजे कॅट गो आउट ऑफ द बॅग असं आहे का? नाही, तर त्याचा अर्थ काय आहे? गुपित उघड करणे. लेट द कॅट्स गो आउट ऑफ द बॅग. एक्झाम्पल काय? निनादने माझं प्लॅन कॅट आउट करून टाकलं. कुठला असा जो प्लॅन आहे तो तुमचा कॅट आउट झालेला आहे. कॅट आउट म्हणजे काय? नॉर्मली गोव्याला जायचे प्लॅन जे आहेत सगळ्यांचे कॅट आउट होतात, राईट? आउटिंगला जायचं असेल, ट्रेकिंगला जायचं असेल तर सगळ्यांचे प्लॅन काय होतात? कॅट आउट होतात. म्हणजे काय होतात की उघड होतात आणि कॅन्सल पण होतात. ठीक आहे, कॅट आउट होणं म्हणजे काय की गुपित उघड करणं. जर समजा तुम्हाला काही एखादं सत्य सांगितलं किंवा तुमच्या मित्रांनी किंवा मैत्रिणी एखादी गोष्ट सांगितली, सिक्रेट सांगितली, मी तू जवळचा म्हणून तुला सांगतोय असं सगळ्यांना सांगून ठेवलं त्यांनी आणि सगळ्याला सांगून दिलं. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी त्याच्या बॅगमधला कॅट ज्या आहे तर त्या बाहेर जाऊ दिल्या. ठीक आहे, तर हे काय आहे? लेट द कॅट गो आउट ऑफ द बॅग म्हणजे काय? गुपित उघड करणे. नेक्स्ट, अंडर द वेदर. आता हे जे इडियम्स आहेत ना, तर या मागच्या 5-7 वर्षामध्ये भारतातल्या कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये आलेले आहेत. महाराष्ट्राच्या तर आलेलेच आहेत, पण भारताच्या एक्झाममध्ये हे आलेले आहेत. आणि हे तुम्हाला कुठलीही जर तुम्ही प्रश्नपत्रिका काढली तर आजचे हे जे 20 इडियम्स आहेत ना, तर हे तुम्हाला कुठे ना कुठेतरी दिसेल, कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील. त्यामुळे हे ठेवायचे आहे आपल्याला, राईट? अंडर द वेदर. अंडर द वेदर. अंडर द वेदर म्हणजे काय? तब्येत बिघडलेली असणे, आजारी असणे, कमकुवत असणे. आय एम अंडर द वेदर टुडे. ठीक आहे, आय एम नॉट अंडर द वेदर टुडे. आय एम फीलिंग मोर एनर्जेटिक टुडे. मी आज बिमार नाही, आज मला एनर्जी आलेली आहे, मला आज थोडंसं बरं वाटतं का? मी डॉक्टरना दाखवलं, गोळ्या घेतल्या, राईट? ब्ला 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 जे काही आहे. आज मी अंडर द वेदर आहे. मी काल क्लासला आलो नाही किंवा मी काल व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही किंवा मी काल लाईव्ह येऊ शकलो नाही का? कारण मी काल अंडर द वेदर होतो. म्हणजे अंडर द वेदर म्हणजे काय की बिमार असणे ना. होता अंडर द वेदर या शब्दाला किंवा या इडियमला अनुसरून तुम्हाला काय 1 किंवा 2 सेंटेन्स लिहायचे, सिंपल लिहायचे आहे किंवा तुम्ही थोडेसे कॉम्प्लेक्स आणि लंबे लिहिले तरीही चालेल, आणखी घट्ट होतील. हे कच्चे आहेत. मी आता तुमच्या मनावरती हे शब्द, हे इडियम, फ्रेजेस जे आहेत हे कच्चे सोडता. या कच्च्यांना पक्क करायचं की हे असेच कच्चे ठेवायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे. नेक्स्ट आहे बॅक टू स्क्वेअर वन. बॅक टू स्क्वेअर वन. बॅक टू स्क्वेअर वन म्हणजे काय की पुन्हा सुरुवात करणे, सुरुवातीपासून सुरुवात करणे, बिगिनिंग पासून सुरुवात करणे. ठीक आहे, पुन्हा सुरुवात करणे. जसं प्रोजेक्ट कॅन्सल झाला, आता पुन्हा स्क्वेअर वन. एक्झाम झाली, पद नाही मिळालं, पुन्हा स्क्वेअर वन. लढाई आणखी संपली नाही कारण मी आणखी जिंकलो नाही. स्क्वेअर वन, पुन्हा स्क्वेअर वन करायचे आहे. आता जर ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंगमध्ये एक स्क्वेअर ऑफ आहे, SQUARE, स्क्वेअर ऑफ. स्क्वेअर ऑफ म्हणजे काय की तुमची जी काही पोझिशन असेल, प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तिथून तुम्ही एक्झिट करणं, दॅट्स अ स्क्वेअर ऑफ. बट बॅक टू द स्क्वेअर वन म्हणजे काय की पहिल्यापासून सुरुवात केली. वन आलेला आहे ना, वन म्हणजे काय? पहिल्यापासून सुरुवात, स्टार्टिंग पासून सुरुवात. ठीक आहे, तर एक्झाम्पल काय करायचे तुम्हाला लिहून ठेवायचे आहे. पुढचा आहे कट द कॉर्नर्स. कट द कॉर्नर्स. कट द कॉर्नर्स म्हणजे काय की खर्च वाचवणे, खर्च वाचवणे. आता बोईंगचं जे आपलं अहमदाबादला जे प्लेन क्रॅश झालं तर त्यांचे जे CEO आहेत त्या CEOला USच्या सेनेटरने सांगितलं होतं, यू आर जस्ट कटिंग द कॉर्नर.
and you are getting $33 million salary per year. म्हणजे हे तुम्हाला हे जी तुम्ही कॉस्ट कटिंग करता आहात, हे कॉर्नर्स कट करता आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही हा जो खर्च वाचवत आहात, तर हा कशासाठी? तुमचे सेफ्टी इक्विपमेंट जे आहे तर ते त्या स्टँडर्ड प्रमाणे नाही आहे, कारण तुम्ही कॉर्नर्स कट करत आहात प्रॉफिट मिळवण्यासाठी. आणि ॲज अ बोईंगचे CEO म्हणून तुम्हाला ते करण्यासाठी जेवढी पगार दिले जात आहे का, असं US च्या सेनेटरनी एक आलेलं होतं विधान. ओके, तर कट द कॉर्नर म्हणजे काय की खर्च वाचवणे. त्यांनी बिल्डिंगमध्ये काय केले की कॉर्नर्स कट केले. कॉर्नर्स कट केले म्हणजे काही कॉर्नर कट करून तिथे काही अर्धगोलाकार किंवा काही केलं का? नाही. त्यांनी काय केलं? खर्च वाचवणं. जर तुम्ही प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी जर समजा शहराच्या ठिकाणी जर येऊन राहत असाल आणि अभ्यास करत असाल, तर तुम्हाला माहिती आहे की खर्च वाचवण्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतात. कट द कॉर्नर तुम्हाला कशामध्ये करावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे. कारण आईबापानं व्याजानं काढून दिलेले पैसे असतात. मी बरेचसे विद्यार्थी पाहिलेले आहेत की आईबाप त्यांना व्याजानं पैसे काढून देतात की माझं पोरग शहराच्या ठिकाणी जाणार आहे, तिथं अभ्यास करणार आहे, त्याला कोणती गोष्ट कमी पडायला नको. मुळाशी फक्त एकच भावना असते की माझा पोरगा नाही काही तरी माझा पोरगा तलाठी तरी झाला पाहिजे, माझा पोरगा ग्रामसेवक तरी झाला पाहिजे. या आशेनं काय करतात की मुलांसाठी खर्च करतात. आणि आपणही जर आपल्याला आईबापाची खरोखर जर किंमत असेल, त्यांनी पोटाला चिमटा देऊन आपल्यासाठी एवढा पैसा खर्च केलेला आहे याची जर जाणीव असेल ना, तर मुलं कट द कॉर्नर करतात. स्पेसिफिकली मुली ज्या आहेत ना, तर त्या आईवडिलांची जी हालत आहे ना, तर ती ओळखतात आणि कट द कॉर्नर त्या करायला लागतात, त्या शिकतात, खर्च वाचवायला शिकवतात, खर्च वाचायला शिकतात त्या. ठीक आहे, आतापासूनच तुम्हाला तुमचा टाइम देखील काय करायचा आहे? कॉर्नरला कट करायचा आहे. वेळ अवांतर गोष्टीवर द्यायचा नाहीये, वेळ काय करायचा आहे? सेव्ह करायचा आहे. ठीक आहे, चला या संदर्भात तुम्हाला सेंटेन्स लिहून ठेवायचा आहे. 12वा आहे क्राय ओव्हर स्पिल मिल्क. क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे दूध उतू गेल्यावरती ते का उतू गेलं याच्यावरती भांडण तंटा करण्यात काय अर्थ आहे का? बिलकुल नाही. म्हणजे जे झालं त्याच्यावरती दुःख करण्यात काही अर्थ नाही. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे आता जी गोष्ट झाली ना एकदा, त्याच्यावरती रडून काही फायदा नाहीये. पुन्हा ती गोष्ट परत व्हायला नको यासाठी प्रयत्न करा. आतापर्यंत तुमचा रिझल्ट नाही लागला, आतापर्यंत तुमच्या आयुष्यात काय झालं असेल नसेल ती भाग सोडून द्या. पण आता इथून पुढे तुम्हाला आयुष्यामध्ये जर एक चांगला माणूस म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून लोकांच्या जीवनावरती तुम्हाला प्रभाव जर पाडायचा असेल किंवा लोकांचं आयुष्य तुम्हाला जर बदलायचं असेल, तर तुम्हाला आता इथून पुढे नवीन सुरुवात करायची आहे. स्क्वेअर वन करायचं आहे तुम्हाला. आणि तुम्हाला डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. यू हॅव टू स्टॉप क्राईंग ओव्हर द स्पिल्ड मिल्क. त्याच्यावरती तुम्हाला रडायचं नाही आहे. आता अपयशावर मिल्क स्पिल करून रडून काही होणार नाही. ठीक आहे, आता अपयशावरती मिल्क स्पिलवरती रडून काही होणार नाही. या अपयशाच्या स्पिल्ड मिल्कवरती रडून काहीही होणार नाही. जे झालं ते झालं, पण आता इथून पुढे अशी चुकी व्हायला नको. या टाईपचं एक सेंटेन्स तुम्हाला अगोदर लिहून ठेवायचं आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जजला म्हणताय का की सर हा बॉल घ्या आणि हा बॉल आम्ही तुमच्या कोर्टात फेकलेला आहे, असं होतं का? नाही. म्हणजे काय, आता तुमचा निर्णय आहे. द बॉल इज इन युअर कोर्ट. इट्स इन युअर कोर्ट. इट्स युअर फायनल डिसिजन. ओके, मी माझं काम केलं, आता बॉल तुझ्या कोर्टमध्ये आहे. मला तू आवडतेस, मी तुला बोलून दाखवलं. बॉल आता तुझ्या कोर्टात आहे. होकार द्यायचा की नकार द्यायचा? माझ्याकडे सध्या पद काही नाही आहे म्हणून तुम्हाला नकार देणार आहे. पण मला जर उद्या जर पद मिळालं तर डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. एकदा गेली ती गेली, आताच सांग द बॉल इज इन युअर कोर्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मागचे जे आपले झालेले आहेत ना, तर ते देखील काय करा की थोडंफार एकमेकांसोबत ना थोडंसं करायला शिका, कनेक्शन बनवायला शिका. 2-2, 3-3, 4-4 जे इडियम्स आहेत, व्होकॅब्युलरी आहे, तर ती अशीच काय करा की एकमेकांसोबत जशी एक फुलांची माळ गुंफत चालतो ना, तर तसे हे शब्द गुंफत चला. ठीक आहे, तर यावरती काय करा, एक सेंटेन्स लिहा छानपैकी
इडियम जे आहे तर तुमचं लक्षात राहिलेलं असेल. 7 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही एकदा रिव्हिजन करणार आहात ना, तर तुम्हाला याची मॅजिक कळेल त्यावेळेस. ओके, किल 2 बर्ड्स विथ 1 स्टोन. एका दगडात 2 पक्षी. सांप भी मरे और लाठी भी न तुटे. एकाच वेळी 2 काम करणे. किलिंग 2 बर्ड्स इन 1 स्टोन और विथ 1 स्टोन. एका दगडात 2 पक्षी घायल करणे. या व्हिजिटमध्ये काम आणि शॉपिंग. मी ज्यावेळेस संभाजीनगरला जाईल ना, तर त्यावेळेस मी माझं काम तर करणारच आहे, पण शॉपिंग पण करणार आहे. आय हिट 2 बर्ड्स इन 1 स्टोन. म्हणजे काय करणार, 2 बर्ड्स इन 1 स्टोन. ठीक आहे. तर आता या संदर्भात तुम्ही असं कुठलं काम केलेलं आहे आज, ज्याने तुम्ही म्हणू शकतात की एका दगडात 2 पक्षी मारले. ठीक आहे, राईट. चला पुढचं, ऍड फ्युअल टू द फायर. ऍड फ्युअल टू द फायर म्हणजे आग भडकावणे. आग म्हणजे ती रिअलिस्टिक आग नाही, जे दोघांमध्ये जे वाद चाललेला आहे, द्वंद्व चाललेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकणे. आपले मित्र असतात काही तेल टाकणारे. आपले वडील घरी असतील, मित्राला जर बोलवलं तर काही मित्र असतात की म्हणजे ते गेल्यानंतर वडील आपल्याला डायरेक्ट मारायचंच ठेवतात बाकी. तर असे आग लावे मित्र असतात काही, राईट. स्पेसिफिकली मित्र मैत्रिणीचं भांडणं लावून देतात किंवा त्यांचं ब्रेकअप करतात, राईट. म्हणजे काय, ऍड फ्युअल टू द फायर. ठीक आहे. तुम्ही जेवढं क्युरिओसिटीनी थोडंसं क्रिएटिव्हली विचार करणार. रिमेंबर, क्रिएटिव्हिटी आजही जगातलं नंबर 1चं स्किल आहे. पाठांतर नाही. पाठांतरानं कधी कोणाची गाडी चालली आहे का? आणि पाठांतरानं तुम्हाला वाटतं तुमचं पद निघेल? बिलकुल नाही. तुम्हाला यासाठी क्रिएटिव्हली विचार करूनच हे जे शब्द आहेत यांना एका सुंदर अशा फुलांच्या माळेप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, विणत चालायचं आहे, जेणेकरून हे शब्द जे आहेत तुम्हाला अर्धा तास जरी मिळाला तरी हे 300चे 300 इडियम्स तुमचे पाठ झाले पाहिजे किंवा तुमचे ते ॲटलिस्ट लवकर लक्षात आले पाहिजे. पाठ करणं हा उद्देश नाहीये, आपल्याला वेळेवरती ते आठवणं आणि त्याचं उत्तर काय आहे ते आठवणं हा महत्वाचा उद्देश आहे. वाद मिटवायचं सोडून तू फ्युअल ऍड केलंस. तुला सांगितलं यार मी की आम्ही 2 जण अर्ध्या तासापासून भांडतो आहोत. तुला सांगितलं यार की आमच्या दोघात ब्रिज बन. तो आम्हाला दोघांना समजून सांगायला पाहिजे, पण तू आला आणि दोघांच्या भांडणामध्ये आणखी फ्युअल ऍड करून गेलं तू, राईट. म्हणजे काय, आग भडकावणं, आणखी काय करणं, आग लावून देणं. ठीक आहे. तर यामध्ये काय करा, सेंटेन्स लिहून ठेवा. पुढचं आहे बर्न युअर ब्रिजेस. बर्न युअर ब्रिज. बर्न युअर ब्रिज. ब्रिज बर्न करणे, जाळून टाकणे म्हणजे काय, मार्ग बंद करणे. मार्ग बंद करणे म्हणजे काय की जर तुम्ही संकटात असाल आणि संकटात असल्यानंतर तुमच्याकडे जे काही संकटावरती मात करण्यासाठी जे ऑप्शन्स आहेत, सोल्युशन्स आहेत, तुम्ही स्वतःच त्या कुऱ्हाडीवरती पाय मारतात. म्हणजे तुम्ही स्वतःच काय करतात की तुमचे ब्रिज जे आहे तर ते बर्न करून टाकतात, मार्ग बंद करून टाकतात. तुमच्या सुटकेचे म्हणा किंवा त्या प्रॉब्लेमपासून निस्तरायचे किंवा त्या प्रॉब्लेमला निस्तरायचे तुम्ही काय करतात, मार्ग सगळे बंद करतात. म्हणजे यू आर बर्निंग द ब्रिज. एक्झाम्पल, तो बॉसवर राग काढून ब्रिज बर्न केलं. तू बॉसवर रागून ना, तू बॉसला उलट सुलट बोलून मीटिंगमध्ये ना तू काय केलं, तुझा ब्रिज जाळून टाकला. म्हणजे तुझे आता नोकरीवरून वाचायचे चान्सेस कमी आहेत. किंवा पाण्यात राहायचं असेल ना तर मगरीसोबत वैर नको. तरी पण तू काय केलं, बॉसला एवढा झापला तू, आता तुझा ब्रिज जळाला. म्हणजे तू काय, मार्ग तुझे जे आहे तर ते बंद करून टाकले. तू कदाचित तुझी सॅलरी होल्डवर टाकेल, तुला जबरदस्ती रिझाईन करायला लावेल. ठीक आहे. एक शब्द, एक सेंटेन्स जे आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ऑन अ क्लाउड नाईन. आय एम ऑन अ क्लाउड नाईन. बऱ्याचशा गाण्यामध्ये इंग्रजीचा हा इडियम तुम्हाला आढळेल. आय एम ऑन क्लाउड नाईन म्हणजे खूप आनंदात असणे. 9 नंबरच्या क्लाउडमध्ये असणं म्हणजे काय, आय एम ऑन अ क्लाउड नाईन आहे का, नाही, तर खूप आनंदात असणे. मला जॉब मिळाला, आय एम ऑन अ क्लाउड नाईन. मला गर्लफ्रेंड मिळाली, आय एम ऑन अ क्लाउड नाईन. माझं सिलेक्शन झालं क्रिकेटमध्ये रणजी लेवलला, आय एम ऑन अ क्लाउड नाईन.
मला आज गिफ्ट मिळालं iPhone 16 Pro. आय एम ऑन अ क्लाउड 9. माझ्या आईचा, माझ्या वडिलांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं किंवा त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. आय एम ऑन अ क्लाउड 9. सेंटेन्स लिहा. ऑन क्लाउड 9 हे जे एडियम आहे हे तुमचं झालं समजा, तुम्ही कधी विसरणार नाही. बाय हुक और बाय क्रुक. बाय हुक, याला बाय हुक बाय टूक पण म्हणतात, म्हणजे याचा अपभ्रंश केलेला आहे बाय क्रुकचा. त्याला बाय हुक बाय टूक नाही तर बाय हुक बाय क्रुक म्हणतात. ठीक आहे. बाय हुक बाय क्रुक म्हणजे कसंही करून, काहीही करून, साम दाम दंड भेद काहीही करून परीक्षा पास करायची आहे. ही जी परीक्षा आहे बाय हुक किंवा बाय क्रुक, मला काय करायची, पास करायची आहे. साम दाम दंड भेद म्हणजे याचा अर्थ असा नाही की काही चिटिंग वगैरे करून पास करायची आहे, पण काही कसंही करायचं आहे. काही मी याच्यासाठी काही करायला तयार आहे. मला पद पाहिजे म्हणजे पाहिजे. बाय हुक बाय क्रुक, मला माझ्या आई बापांना त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी कितीही मेहनत करायला तयार आहे. बाय हुक बाय क्रुक. सेंटेन्स 1 किंवा 2 लिहून ठेवा. नेक्स्ट आहे इन ए हॉट वॉटर. इन ए हॉट वॉटर म्हणजे काय, गरम पाण्यात बसणे किंवा ते काय म्हणतात ते बाथटब नसतात ते 5 स्टारमध्ये जनरली बाथटब असतात. त्यामुळे 5 स्टार हॉटेलचे काय रेट जे आहेत तर ते खूप असतात. 5 स्टारमध्ये 1 दिवस जर थांबायचं असेल तर कमीत कमी 15,000 ते 20,000 लागतात, कारण तिथे बाथटब असतो. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रीमियम आणि सगळ्यांसाठी नवीन सर्व केले जातात. म्हणजे जर तुम्ही 5 स्टारमध्ये गेला तर तिथे तुम्हाला टॉवेल नवीन मिळेल, तुमच्यासाठी जे काही चम्मच वगैरे प्लेट वगैरे ज्या काही गोष्टी असतील, तुमच्या स्लीपर असतील, तुमच्या इनर्स असतील वगैरे काय जे असतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला त्या नवीन प्रोव्हाइड केल्या जातात 24 तासासाठी. त्यामुळे त्यांचा तेवढा काय असतो की चार्ज असतो. काही परफ्यूम वगैरे असतात, म्हणजे भरपूर अशा क्वालिटीच्या गोष्टी असतात की ते तिथे फ्री देतात. कारण फ्री नाही म्हणता येणार, तेवढं त्याचे चार्ज असतात आणि त्याचं ते वसूल करतात. राईट. इन अ हॉट वॉटर. इन हॉट वॉटर म्हणजे काय, अडचणीत असणे. आय एम इन अ हॉट वॉटर, मी अडचणीत आहे कारण माझ्याकडे वायफाय नाही आहे किंवा माझ्याकडे इंटरनेटची तेवढी सुविधा नाही आहे की मी लाईव्ह लेक्चर घेऊ शकेल. आय एम इन अ हॉट वॉटर. मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन जे आहे ना तर ते फ्लक्च्युएट होतं. दॅट्स वाय आय एम इन अ हॉट वॉटर. टुडे आय एम इन अ हॉट वॉटर. येस्टरडे आय वॉज इन अ हॉट वॉटर. टुमॉरो आय विल बी इन ए हॉट वॉटर. ओके. एक्झाम्पल, तू चीट करताना पकडला गेला. हॉट वॉटरमध्ये आहे तो आता. चीटिंग करताना पकडला. ही इज इन हॉट वॉटर नाव. तो आता काय आहे, अडचणीत आहे. लास्ट इयर. ठीक आहे. लास्ट इयर अशी कोणती घटना झाली ज्यामुळे तुम्ही हॉट वॉटरमध्ये होता. 1 दिवस 2 दिवस एम्बॅरेसिंग तुम्हाला फील झालं काही वेळासाठी. कधी फील झालं, का फील झालं, इमोशनली त्या इन्सिडेंट विषयी विचार करा. सेंटेन्स लिहा. तुमची जी मेमरी आहे थोडीशी ट्रिगर करा. राईट. स्पीक ऑफ द डेव्हिल. स्पीक ऑफ द डेव्हिल ऑर स्पीक फॉर द डेव्हिल म्हणजे काय की ज्याचा उल्लेख केला तो समोर येणे. राक्षसाचं नाव घेतलं. डेव्हिल म्हणजे काय, राक्षस. राक्षस का नाम लो और राक्षस सामने आ जाए. स्पीक ऑफ द डेव्हिल. ठीक आहे. आपल्या मराठी भाषेतल्या ज्या म्हणी आहेत त्या मिळत्या जुळत्याच आहे इंग्रजी सोबत. आपल्याला फक्त काय आहे की त्याचा संदर्भ जो आहे स्पेसिफिकली त्या वर्ड्सचा अर्थ वेगळा असतो आणि त्याचा जो घुमून फिरून जो हिडन अर्थ असतो ना तर तो आपल्या जवळपास परिचयाचाच आहे. म्हणून या पद्धतीने जर तुम्ही शिकलात ना तर तुम्हाला सोपं वाटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे. स्पीक ऑफ द डेव्हिल म्हणजे काय, ज्याचा उल्लेख केला तोच समोर आला. आम्ही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो अँड हिअर कम्स द डेव्हिल. आप डेव्हिल के पीछे और डेव्हिल आपके पीछे. टू मच फन. राईट. सो ज्याचं नाव घेतलं, भूताचं नाव घ्या ना भूत आलं समोर. स्पीक ऑफ द डेव्हिल. ठीक आहे. असा कोणता तुमचा मित्र आहे ज्याचं नाव घेतल्यानंतर तो येतो, किंवा अशी गोष्ट आहे कुठली की ज्याला तुम्ही घाबरता आणि तीच गोष्ट तुमच्यासोबत होतं. आणि वास्तविक होतं ते. ज्या गोष्टीला आपण जास्त भीतो ना त्याच गोष्टीचा आपल्याला जास्त सामना करावा लागतो. आणि मला असं वाटतं की
आपण त्याच डायरेक्शननी आपला प्रवास करायला पाहिजे. जी गोष्ट करायला आपल्याला आळस येतो, जी गोष्ट करायला आपल्याला नकोसं वाटतं ना, त्याच दिशेने प्रवास जर केला तर परिणाम चांगले येतात आणि तुमचा काय म्हणता येईल की आयुष्य जे आहे तर ते चांगलं होण्यासाठी ती सुरुवातीची काय म्हणतात काही पावलं असणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काय केलं, 20 इडियम शिकलेलं आहोत. आजचं पहिलं लेक्चर होतं. असे जवळपास आपण 7 ते 8 किंवा 10 लेक्चर्स घेणार आहोत, ज्यामध्ये तुमची MPSC लेवलची सगळी तयारी झालेली असणार आहे. हे तलाठी वगैरे हे सटरफटर हे जे गटक आणि डची जी पदं आहेत ना, तर ही सगळी याच्यामध्ये आरामशीर निघून जातील. फक्त मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे. मी ज्या वेळेस सांगेल सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहे तर ते लिहायचे म्हणजे लिहायचेच आहे. तुमचा सेन्स वापरा. सेल्फ स्टडी आणि सपोर्ट स्टडी ही दोन्हीही पॅरलली जर अलाईन असेल ना तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. ठीक आहे. एक्झाम टिप्समध्ये काय आहे की इडियम्स जे आहे ना तर ते व्हिज्युअली आठवा. व्हिज्युअली आठवण्यासाठी आपण काय केलेलं आहे की त्याला एक इमोशनल भावनात्मक टच दिलेला आहे. जे सेंटेन्स तुमचं असेल ना ते तुमच्या व्यतिरिक्त कोणाचंही नसेल. एवढी पॉवरफुल ही स्ट्रॅटेजी आहे. व्हिज्युअल व्होकॅब्युलरी जी आहे, ठीक आहे, मी जर समजा काही फोटो वगैरे दाखवलं तर त्याची मदत झाली असते, पण जी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट तुमची त्या इडियम्स होत असेल ना ती लॉंग टर्म तुम्हाला काय करेल, मदत करेल सेंटेन्स आठवण्यासाठी. वाक्यामध्ये रोज वापरण्याचा सराव करा. रोज जरी नाही वापरता आलं तरी तुम्हाला काय करायचं आहे की ते जे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ना तर ते काय करा, फक्त 72 तासातून 1-2 वेळेस काय करा, रिव्हिजन करायचे. 20 सेंटेन्सेस लिहिली आपण, 20 सेंटेन्स वाचायला किती नजर जरी फिरवली ना तर तुम्ही लिहिताना जी तुमची इमोशनल स्टेट होती, ज्या भावना तुम्हाला फील झाल्यात ना लिहिताना, तर तीच भावना तुम्हाला वाचताना देखील होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इंग्रजी बातम्या, चित्रपट, रील्स तर पाहूच नका. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे रील्सवरती आजकाल काय पाहतात मुलं, बस ते मुली नसतात आणि पोरांना पाहायचं असतं ते बस. लक्षात ठेवा, इडियम्स आणि फ्रेजेस ही तुमच्या स्पर्धा परीक्षेचं सिक्रेट वेपन आहे. बाकीचे जे विषय आहेत ना पाहिले वाचले की होऊन जातात. इंग्रजीचं तसं नाही आहे. इंग्रजी हा किंग विषय म्हणजे आहेच. ठीक आहे. रोज 5 फ्रेजेस वापरा आणि तुमचं इंग्लिश जे आहे तर ते स्मार्ट बनवा. आपण जे 20 फ्रेजेस दिलेले आहेत त्यापैकी 5 फ्रेजेस जे आहेत ना तर ते इन्फॉर्मेशन आजच्या आज रिकॉल करायला काय करायचं, थोडंसं सुरुवात करायची. ज्यावेळेस हातामध्ये पेन असेल ना तर त्यावेळेस जर तुमचा इंग्लिशचा झोन असेल माइंडमध्ये तर त्यावेळेस इंग्लिशचे काही फ्रेजेस आठवायचे. काही रिअल लाईफ इन्सिडेंटमध्ये तुम्ही ते फ्रेज वापरू शकता का? प्रोग्राम करा, ब्रेनला प्रोग्राम करा. सेंट्रल प्रोग्रामिंग अशी होईल तुमची की फक्त इंग्रजीच नाही तर बाकीच्या विषयाच्या देखील कन्सेप्ट ज्या आहेत ना तर तुम्ही रिअल लाईफच्या इव्हेंट्समध्ये तुम्ही काय करू शकता, लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करू शकता. तुमचं संभाषण कौशल्य वाढेल, शब्दावर तुमची पकड देखील वाढेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही फीडबॅक असतील, सजेशन असतील, काय आवडलं काय नाही आवडलं, किंवा आणखी ही जी इडियम्स आणि व्होकॅब्युलरी बेटर करण्यासाठी तुमच्या काही संकल्पना असतील तर त्याही नोंदवू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. ऑल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.